सध्या सातारा जिल्ह्यामध्ये पावसाळी पर्यटन बहरून आले आहे। पर्यटकांची पावले त्यामुळे आपसुक निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी वळत आहेत। परंतु योग्य काळजी न घेतल्याने पावसाळी पर्यटनाला दुर्घटनेचे ग्रहण लागलं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। साताऱ्यात यवतेश्वर घाटातील गणेश खिंडाजवळ गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडी दरीमध्ये गेली। या गाडीमध्ये चिमणगाव तालुका कोरेगाव येथील 7 जण होते। यातील गाडी चालकाचा जागीच मृत्यू झालेला आहे। तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले। गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती तालुका पोलिसांकडून देण्यात आली। ही धक्कादायक घटना केवळ आणि केवळ हुल्लडबाजीतून घडली असल्याचं समोर आलेलं आहे। चिमणगाव येथील 7 मित्र गुरुवारी सकाळी कास तलाव परिसरामध्ये फिरण्यासाठी स्कॉर्पिओ गाडीने आले होते। दिवसभर फिरून झाल्यानंतर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पुन्हा सातारच्या दिशेने जात असताना गणेश खिंडाजवळ गवतावर गाडी स्केट म्हणजे स्टंटबाजी करत होते। यावेळी धुक्यामुळे दरीचा अंदाज न आल्याने ही गाडी थेट 500 फूट खोल दरीमध्ये गेली। यामुळे जोरात ओरडण्याचा आवाज झाल्याने परिसरातील काही युवकांनी या घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली। पोलिसांनी व शिवेंद्रराजे ट्रेकर्सनी घटनास्थळी धाव घेतली। संपूर्ण घाट व कास परिसरामध्ये दाट धुके पसरले होते। अंधार असल्याने बचाव कार्यास सुरुवात केली, परंतु अर्धा तास झाले तरी देखील गाडी दिसत नव्हती। यामुळे शिवेंद्रराजे ट्रेकर्सचे सदस्य हे दरीमध्ये उतरले। यावेळी अंधार, दाट धुके व पावसामध्येही शिवेंद्रराजे ट्रेकर्सनी अथक प्रयत्न करून जखमी अवस्थेत असलेल्या 3 जणांना बाहेर काढले, तर बाकीचे सदस्य हे गाडीतच अडकून पडले होते। यामध्ये गाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला। गाडी दरीत कोसळत असल्याचं लक्षात येताच 7 जणांपैकी 3 गाडीतून बाहेर उड्या मारल्या। तोपर्यंत गाडी दरीत कोसळून 4 जण आतच अडकून पडल्याने ते गंभीर जखमी झाले। गाडीच्या चालकाचा जागीच मृत्यू झालेला आहे। ज्यांनी बाहेर उड्या मारल्या ते गाडीच्या बाजूला पडल्याने जखमी झाले। अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे त्यांना धक्का बसल्याने ते जखमी अवस्थेत वर येण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु शिवेंद्रराजे ट्रेकर्सनी त्यांना धीर देत कुठेही न जाता जागेवरच बसा असे सांगितले व त्यानंतर लगेचच त्यांना वर काढण्यात आले। जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढलेला आहे। यामुळे पर्यटन स्थळी पावसाचे पाणी, निसरडे रस्ते तसेच दाट धुके पसरत आहे। यातून वाहन चालवणे अतिशय अवघड होत आहे। अशा परिस्थितीतही या 7 जणांनी गणेश खिंडाजवळ गाडी गवतावरून स्केट म्हणजे स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला आणि हीच मस्ती त्यांच्या जीवावर बेतली आणि रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी दरीमध्ये कोसळली। जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम असल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण होत आहे। वारंवार पर्यटकांना पर्यटनस्थळी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे, तरीही अनेक जण आपला जीव धोक्यामध्ये घालून हुल्लडबाजी करत आहेत। यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व धबधबे व पर्यटन स्थळे शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट ते रविवार दिनांक 4 ऑगस्ट पर्यंत पर्यटकांसाठी तात्पुरते बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढले आहेत। सातारा जिल्ह्यातील कास, यवतेश्वर, महाबळेश्वर तसेच प्रसिद्ध धबधबे हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत। परंतु जून महिन्यात कराड एका युवकाचा केळवली धबधब्यामध्ये बुडून मृत्यू झाला। यामुळे धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता। आता गणेश खिंडाजवळ झालेल्या या अपघातामुळे पर्यटकांचा निष्काळजीपणा आपल्या सर्वांसमोर येत आहे। यामुळे पावसाळी पर्यटनाला दुर्घटनेचे ग्रहणच लागलं असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।